हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विनायस किचनमध्ये। आज आपण अगदीच पटकन होणार आहे असे रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला। पटकन कोणी गेस्ट आले किंवा काही छोटीशी पार्टी असेल तर काहीतरी वेगळं करायचं पण फार वेळही घालवायचं नसेल, अगदी छान अशी पटकन होणारी रेसिपी आज दाखवते आहे। ते म्हणजे पापड कोन। पापड तर आपल्या घरामध्ये कायम अवेलेबल असतातच। थोडंसं पापडाला आपण वेगळा शेप देणार आहोत आणि छानपैकी पापड कोन, चटपटीत पापड कोन बनवणार आहोत। तर इथे मी हे घेतलेला आहे, तवा घेतलेला आहे। तो उडदाचा पापड जो आहे तो या पद्धतीने मी हाफ करून घेतला। यासाठी मोठा उडदाचा गोल पापड पाहिजे। तो आता आपण थोडंसं एक थेंब तेल घालून शेकून घेणार आहोत। छान असं दाबून दाबून शेकून घ्यायचं आहे आपल्याला। या पद्धतीने छान असा आपला पापड आपण शेकून घेणार आहोत आणि तो गरम असतानाच आपण तो फोल्ड करून घेणार आहोत कोन शेपमध्ये। हे पहा, म्हणजे तो थंड झाल्यावर असाच राहील। या पद्धतीने मी असे 3-4 कोन करून घेतलेले आहेत। अगदी सोपं आहे, फक्त गरम असतानाच ते फोल्ड करायचं म्हणजे पापड कडक व्हायच्या आधी तो छान शेपमध्ये येईल। आता आपण त्यामध्ये घालणारं फिलिंग बनवूया। इथे मी कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा। अर्धा कांदा आहे, अर्धा टोमॅटो आहे। कोथिंबीर घेणार आहे। थोडेसे डाळिंबाचे दाणे पण घेणार आहे, यांनी पण एक छान चव येते। शेव घालणार आहोत थोडी। आणि मी इथे आपलं रेग्युलर लाल तिखट, चाट मसाला, ब्लॅक सॉल्ट आणि थोडंसं आमचूर पावडर असं सगळं मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। हे आपण यामध्ये घालणार आहोत आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तोच पदार्थ अगदी थोडासा वेगळ्या पद्धतीने सर्व केला तर दिसायलाही छान दिसतो। आपण आता हे पापड, आपलं फिलिंग आहे ते पापडामध्ये आपण भरून घेणार आहोत। फिलिंग भरायच्या आधी आपल्याला लिंबू पण पिळायचं आहे थोडंसं, याने पण एक चटपटीतपणा येणार आहे। छान आता आपण हलवून पापडामध्ये भरून घेऊयात। आपण आता कोनामध्ये फिलिंग भरून घेऊयात। फार अगदी वरपर्यंत नाही भरायची, मग वरचा पापड खाता येणार नाही आपल्याला। थोडीशी वर कोथिंबीर, शेव आणि डाळिंबाचे दाणे। पार्टीसाठी हा एकदम छान असा ऑप्शन आहे, काहीतरी वेगळा। तुम्हाला आवडत असेल तर काकडी पण यामध्ये घालू शकता। अशा पद्धतीने सगळे कोन मी छान भरून घेतलेले आहेत। अगदी पटकन होणारा, कमी वेळातला, कमी साहित्यातला हा पदार्थ आहे। तुम्ही पण नक्की तुमच्या घरच्या छोट्याशा पार्टीसाठी करून बघा
मुलांनासुद्धा हा बनवता येईल अगदी सोपा. कोण त्यांना बनवून दिलं तर त्यांचं ते सुद्धा भरू शकतील आणि एन्जॉय करतील. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.